हाय गाईज, आज मी बनवत आहे होममेड एकदम झणझणीत अशी पावभाजी। पावभाजी बनवण्यासाठी मी घेतले आहेत 2 पेस्ट केलेले कांदे, आला लसूण मिरची पेस्ट, टॅमॅटो पेस्ट, मीठ, पावभाजी मसाला, गरम मसाला, लाल मसाला आणि हळद। त्यानंतर मटर, फ्लावर, गाजर, बटाटा आणि शिमला मिरची सर्व चिरून घेतले आहेत। चिरलेल्या भाज्या उकडण्यासाठी कुकरमध्ये टाकलेल्या आहेत। 2 शिट्ट्या घेऊन भाज्या एकदम व्यवस्थित शिजून झालेल्या आहेत। उकडून घेतलेल्या भाज्या एका प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत। त्यानंतर स्मॅशरने त्यांना व्यवस्थित एकदम स्मॅश करून घेतले आहे। आता एका टोपामध्ये 2 चम्मच तेल आणि थोडा बटर टाकून घेतला आहे। तो व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर त्यात पेस्ट केलेला कांदा टाकून व्यवस्थित परतून घेतलेला आहे। कांदा थोडा शिजून झाल्यानंतर त्यात जिरा टाकून घेतला आहे। जिरा मिक्स करून झाल्यानंतर टॅमॅटोची प्युरी केलेली ती टाकून घेतलेली आहे। टॅमॅटो शिजल्यानंतर त्यात लसूण, आला आणि मिरचीची जी पेस्ट केलेली ती टाकून सर्व व्यवस्थित परतून घेतलेला आहे। हे सर्व शिजून झाल्यानंतर त्यात हळद, लाल मसाला, पावभाजी मसाला आणि गरम मसाला टाकून व्यवस्थित परतून घेतला आहे। टाकलेला मसाला व्यवस्थित परतून घेतल्यानंतर त्यात स्मॅश केलेल्या भाज्या सर्व टाकून घेतल्या आहेत। आणि त्या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे। सर्व मिक्स करून झाल्यानंतर त्यात थोडा पाणी टाकून घेतला आहे। त्यानंतर त्यात आपल्या चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे। मीठ मिक्स करून झाल्यानंतर भाजी 10 ते 15 मिनिटं शिजवून घेतलेली आहे। बघा, भाजीला एकदम मस्त असा कलर आलेला आहे। आता भाजी एकदम शिजून झालेली आहे। त्यानंतर त्यात कोथिंबीर आणि बटर टाकून पावभाजी आपली एकदम तयार झालेली आहे। आता पाव गरम करण्यासाठी तव्यामध्ये थोडा बटर आणि भाजी टाकून त्याच्यावर पाव गरम करून घेतले आहे। पाव गरम झाल्यानंतर त्याला गरमागरम भाजीसोबत सर्व केलेला आहे। व्हिडिओ आवडले असल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा।